टोकावडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 ते 3:45 दरम्यान 6 इसम हे धसई बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गर्दी करून हातात नंगी तलवार घेऊन फिरत आहेत आणि कुठे गेला तो रिक्षावाला असे बोलून रिक्षावाला यास शोधत आहे अशी गुप्त बातमी मिळाली असता प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सुनील संसारे, पोलीस उपनिरीक्षक साखरे, पोलीस उपनिरीक्षक वारा, पोलीस हवालदार घाग, पोलीस हवालदार आहिरे असे रवाना होऊन दसई बाजारपेठेत घोलप चौकात 3 मोटारसायकल उभे होते त्या ठिकाणी एक मोटारसायकल स्वार हा हातात नंगी तलवार घेऊन उभा होता। तेव्हा त्यास तात्काळ सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याला त्याचे नाव गाव विचारून आणि हातात नंगी तलवार घेऊन का फिरत आहे असे विचारले असता त्यातील सुनील धनाजी इरनक यांनी सांगितले की दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास तो त्याच्या आईला रिक्षातून घेऊन जात असताना एका रिक्षावाल्याशी त्याची वाद झाली आणि शिवीगाळ झाली। त्यामुळे त्यांनी आईला घरी सोडले आणि त्याच्या मित्रांना घेऊन त्याचबरोबर घरामध्ये असलेली नंगी तलवार घेऊन तो रिक्षा चालकाला मारण्यासाठी शोधत आहे। तरी वरील आरोपी यांनी दसई बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गर्दी करून हातात नंगी तलवार घेऊन कुठे गेला तो रिक्षावाला असे बोलून सदर रिक्षावाला यास शोधत असताना माननीय जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचा भंग केला म्हणून फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीवरून टोकावडे पोलीस ठाणे भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149 सह आर्म ॲक्ट 1959 चे कलम 425, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी गणेश धनाजी इरनक वय 18 वर्ष राहणार चिंचपुरेमळा घोडगाव रोड मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, सुनील धनाजी इरनक वय 23 वर्ष सध्या राहणार चिंचपुरेमळा घोडगाव रोड मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, मूळ रहिवाशी सिंगापूर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, बाळू बुधाजी पारधी वय 22 वर्ष राहणार सिंगापूर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, कुणाल संतोष इरनक वय 21 वर्ष राहणार सिंगापूर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांना तात्काळ अटक करण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडलेला नाहीये। गावकरी न्यूजसाठी राजेश भांगे, मुरबाड।